नमस्कार, मी संदीप पाटील वेलकम सीड्समध्ये आपलं स्वागत करत आहे. आपण आलोय रेल गावात साईबावीच्या प्लॉटचं पीक पाहणी कार्यक्रमासाठी. आपण शेतकरीकडनं जाणून घेऊया साईबावी कसं काय टोमॅटो त्याबद्दल. दादा नमस्कार, आपलं नाव सांगा. संजय मच्छिंद्र थेटी, गाव रेल, गाव रेल, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद. तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद. आपण कोणती व्हरायटी लावली आहे? साईबावीस मान साईबावीस लावला वेलकम कंपनीचा. लागवड करून किती दिवस झाले असतील अंदाज? काय सरासरी 3 महिने झाले. 3 महिने झाले भाऊ सरासरी. बरं, तुम्हाला साईबावीस आणि अजून तुम्ही एक नामांकित कंपनीची चेक म्हणे व्हरायटी लावलेली आहे, तर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला फरक काय वाटतो? साईबावीस मध्ये बराचसा माल आहे. हा, त्याच्या जोडला बक्षी जबरदस्ती. बरं त्याच्या जरा तिरंग्याची स्पॉट जाणवर आली, याच्यात काही नाही तसं. बरं, याच्यात तिरंगा कमी आहे, मालची साईज चांगली आहे. आणि तुम्हाला रोगाला सहनशील कोणती व्हरायटी वाटली दोघांमध्ये? साईबावीस. बरं, तुम्ही साईबावीस किती वर्षापासून लावतायत? झाले 4 वर्ष. 4 वर्षापासून तुम्ही साईबावीस लावतायत. आता तुमचा प्लॉटची पहिली तोडणी आज उद्यामध्ये होणार आहे. अच्छा. तर बाकी आपले शेतकरी बंधू काही नर्सरीवाले मित्र आले आहेत, त्यांना तुम्ही काय सांगू शकता बुवा साईबावीस बद्दल? त्यांना तेच सांगू शकतो, हेच लावा. हा, आणि स्वतः तुम्ही पण एक नर्सरी ओनर आहेत. तुम्ही गोतवा देतो ना. हा, तुम्ही पण शेतकऱ्यांना साईबावीस रिकमेंड करतात. हो, शेतकरी बंधूंना आपण साईबावीस प्लॉट पाहू शकतो. आपले प्रगतीशील शेतकरी काही दुकानदार आपले नर्सरी मित्र आलेले आहेत, तर त्यांच्याकडनं जाणून घेऊ की साईबावीस कसे. हो, नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. किशोर कारभारी दापके, नर्सरी कोणती आपली? बळीराजा रोपवाटिका. बरं, तुम्हाला साईबावीस मध्ये आणि दुसरा नामांकित कंपनीचा चेक मध्ये दुसरा व्हरायटी आहे, तुम्हाला याच्यात त्याच्यात फरक काय वाटला? साईज मध्ये फरक आहे, मालाच्या शायनिंग मध्ये फरक आहे. आणि जे समजा कबरा बांडा व्हायचं जे कारण आहे आता या वातावरणात, ते साईबावीस मध्ये नाही. साईबावीस मध्ये नाही. ओव्हरऑल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता? ओव्हरऑल शेतकऱ्याला प्रेडला लावायला काही अडचण नाही. आता प्रेड येणार नाही कारण की साईबावीसचं टायमिंग संपलेला आहे त्याचा. आता मे ते डिसेंबर पर्यंत लागवड चालते, काही अडचण नाही लावा. बरं, काही आपले दुकानदार बंधू आहेत ते सेंट्रल पाराशेट. दादा तुम्हाला काय वाटलं? नमस्कार. साईबावीस तुम्ही प्लॉट मध्ये आहात आता. साईबावीस हा प्लॉट सर्वात एक चांगला प्लॉट आहे आणि आताच्या घडीला गेल्या 5-6 महिन्यापासून लागवड करायला काही प्रॉब्लेम नाही. सर्व शेतकरी बंधू आपल्या उत्पन्नासाठी, चांगल्या उत्पन्नासाठी त्याची लागवड सप्टेंबर ते डिसेंबर पर्यंत करू शकतात. हा, म्हणजे एप्रिल मे पासून तर डिसेंबर पर्यंत लागवड करू शकता. नंतर उन्हाळी जो आहे तो साईपांचीच चालतो आपला. दादा, आपले बैरगावचे आदर्श नर्सरीवाले, तर भाऊ काय वाटतं तुम्हाला? शिवना रोपवाटिका रावसाहेब भाऊ आहेत. व्हरायटी चांगली आहे, फळ कापलेला दादांनी, साईज पण चांगली आहे. आणि महत्वाचं काय माहिती का, एक सारखा कलर आहे. आणि बेरिंग जी आहे व्हरायटीला, तर ती 110-120च्या वरती दिसते आपल्याला झाडाला. म्हणजे साधारणतः आपल्याला एका झाडापासून 10 किलोच्या वरती उत्पन्न सरासरी निघन. उत्पन्न मिळालं पाहिजे शेतकऱ्याला, ते लावायला पाहिजे सगळ्यांनी. आणि चकाकी कसं काय फळाला? चकाकी पण चांगली आहे, शायनिंग चांगली आहे आणि वजन पण चांगलं आहे. बरं दादा, आपल्याला कसं काय वाटला? व्हरायटी चांगली आहे. व्हरायटी एक नंबर बेस्ट आहे. सेटिंग कसं काय वाटली? सेटिंग बी चांगली आहे. शंभू रोपवाटिका बैरगावचे मालक आहेत दादा. आपण एक शेतकरी आहे. बरं, कसं काय वाटले दादा आपल्याला साईबावीस? प्लॉट चांगला, साईबावीची क्वालिटी चांगली आहे. बरं, आणि उत्पन्नात सुद्धा जास्तीत जास्त मार्जिन, उत्पन्नात पण थोडं उत्पन्न जास्तीत जास्त निघेल. बाकी आता बाजूला तुम्ही व्हरायटी पाहिली, त्याच्यामध्ये तुम्हाला फळाची शायनिंग क्वालिटी, शायनिंग आहे, मोठं थोडे, साईज चांगली साईज चांगली आहे. थंबनेस आहे. आणि मार्केटला तुम्हाला काय वाटेल, कसं काय? नाही, क्वालिटी चांगली आहे ना, मार्केटला रेट चांगले भेटतील. आता आपल्या माळेवाड्यातले एक आदर्श युवा शेतकरी आहेत अनिल भाऊ क्षीरसागर. तुम्हाला काय वाटलं अनिल भाऊ? व्हरायटी चांगली आहे, तिरंग्याचं प्रमाण नाही आणि साईज पण चांगली आहे, वजन चांगलं आहे फळाचं. फळाचं वजन साईज चांगली आहे. बाजूला जी व्हरायटी आहे त्याच्यात तिरंग्याचं प्रमाण थोडं जास्त आहे. साईबावीसवर तिरंगा कसं काय? या व्हरायटीत नाही. साईज चमक कसं काय वाटली तुम्हाला? साईज चांगली आहे, साईज चांगली चांगलं आहे, फळाचा आकार पण मोठा आहे. आणि खालून तो वरतीपर्यंत सेटिंग चांगला आहे, माल चांगला आहे, माल चांगला आहे. व्हरायटी चांगली आहे. व्हरायटी एक नंबर. फक्त मार्च पासून तर डिसेंबर पर्यंत साईबावीची लागवड करू शकता शेतकरी बंधूंनो. आणि तुम्ही जानेवारी ते मार्च पर्यंत साईपांची लागवड करू शकता. सगळेजण आलेत, धन्यवाद. राम राम.